वेलकम टू ऑल स्टुडंट्स. विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक सुरेखा गायकवाड, सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख, गृहविज्ञान विभाग, स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय पूर्णा, जिल्हा परभणी, आज आपणासमोर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील BA अभ्यासक्रमाच्या BA द्वितीय वर्ष सत्र चौथे पेपर क्रमांक 10वा गृहव्यवस्थापन यामधील प्रकरण दुसरे बचत म्हणजेच सेविंग याबाबत माहिती सांगणार आहे. प्रथमतः आपण बचत या प्रकरणात कोणकोणत्या मुद्द्यांचा अभ्यास करावयाचा आहे याविषयी जाणून घेऊयात. यामध्ये सर्वप्रथम आपण बचत म्हणजे काय त्याची व्याख्या व संकल्पना जाणून घेणार आहोत. त्यानंतर बचतीचे महत्त्व काय आहे हे देखील जाणून घेणार आहोत. बचतीचे विविध मार्ग कोणते आहेत, अनिवार्य बचत योजना कोणत्या असतात, ऐच्छिक बचत योजना कोणत्या असतात, त्यामध्ये टपाल खाते, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, बँक, जीवन विमा, चिट फंड, स्वयंसहायता बचत गट इत्यादी विषयी सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत. प्रथम बचत म्हणजे काय याची व्याख्या व संकल्पना जाणून घेऊयात. बचत म्हणजे भविष्यकालीन गरजा पूर्ण करण्याच्या हेतूने वर्तमान काळातील मिळकतीमधून एक विशिष्ट हिस्सा बाजूला काढून ठेवला जातो, हीच बचत होय. अर्थशास्त्रज्ञांच्या मते उत्पन्नातून खर्च वजा जाता उरलेली रक्कम म्हणजे बचत होय. थोडक्यात म्हणजे वर्तमान काळातील उत्पन्नामधून आगामी काळातील गरजा पूर्ण करण्यासाठी केलेली आर्थिक तरतूद म्हणजेच बचत होय. आता आपण बचतीचे महत्त्व काय आहे हे जाणून घेऊयात. बचतीचे महत्त्व हे काही मुद्द्यांवरून लक्षात येते. ते मुद्दे कोणते आहेत हे पाहूयात. पहिला मुद्दा म्हणजे बचत ही कुटुंबास आर्थिक सुरक्षितता देते. जीवनाच्या विविध अवस्थांमध्ये बदलत्या परिस्थितीमध्ये कुटुंबास आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचे कार्य बचतीच्या पैशामुळे साध्य होते. उदाहरणार्थ, एखाद्या उद्योगधंद्यामध्ये नफ्याचे प्रमाण कमी जास्त होते. नोकरीमध्ये एखाद्या व्यक्तीस काही समस्या निर्माण होतात. उत्पन्नाचा स्रोत बंद होतो. अशा वेगवेगळ्या परिस्थितीत बचतीचा निधी कुटुंबास आधार देतो. दुसरा मुद्दा आहे शारीरिक असमर्थतेच्या वेळी आधार मिळतो. कमावता व्यक्ती अचानक आजारी पडला किंवा तत्सम कारणाने तो कमाई करण्यास असमर्थ ठरला तर बचतीच्या रकमेचा आधार घेता येतो. तिसरा मुद्दा म्हणजे वृद्धावस्था, निवृत्त अवस्था किंवा कौटुंबिक जीवनचक्राच्या संकुचित अवस्थेत उपयोग होतो. वृद्ध अवस्थेमुळे व्यक्तीची काम करण्याची क्षमता कमी होते. निवृत्त अवस्थेत निवृत्ती वेतन मिळत असले तरी पूर्वीच्या पगाराच्या रकमेपेक्षा कमी पैसे मिळत असतात किंवा कुटुंबाच्या संकुचित अवस्थेत तरुण मुलांचा आधार नसतो. अशा वेळी बचतीच्या पैशाची मदत होते. पुढचा मुद्दा आहे आकस्मिक संकटाच्या वेळी बचाव करता येतो. आजारपण, अपघात, मृत्यू इत्यादी आकस्मिक संकटाच्या वेळी बचतीच्या रकमेचा आधार मिळतो. प्रासंगिक खर्चाची सोय होते. दैनंदिन खर्चाच्या व्यतिरिक्त काही प्रासंगिक खर्चही कुटुंबाला आवश्यक असतात. उदाहरणार्थ, धार्मिक समारंभ, उत्सव, लग्न, विविध मंगल कार्य, उच्च शिक्षणांचे शुल्क इत्यादीच्या वेळी बचतीची मदत होते. सामाजिक प्रतिष्ठा प्राप्ती होते. आपला बँक बॅलन्स चांगला असेल तर त्यामुळे समाजात प्रतिष्ठा प्राप्त होते. या धारणेतून बचत केली जाते व अशा प्रकारे बचतीची मदत होते.
द्रव्यार्जनाचे साधन म्हणून उपयोग होतो. आपण बचत केलेल्या पैशाचा उपयोग एखाद्या उद्योगासाठी भांडवल मिळवून घेण्यासाठी केला जाऊ शकतो. कारण उद्योगासाठी कर्ज काढावयाचे झाले तरी काही टक्के प्रमाणात स्वतःचे भांडवल टाकावे लागते. अशा स्थितीत या बचतीच्या रकमेचा उपयोग होतो. मौल्यवान किमती वस्तूच्या खरेदीसाठी मदत मिळते. घरामध्ये अनेक प्रकारची साधनसामग्री, यंत्रसामग्री वापरली जाते. त्यातील काही साधने बरीच महाग असतात. त्यामुळे दैनंदिन खर्चामध्ये त्यासाठी तरतूद करणे अवघड होते. अशावेळी बचतीचा पैसा कामी येतो. कर्जासाठी तारण तसेच गुंतवणुकीसाठी उपयोग होतो. साठविलेल्या बचतीच्या रकमेतून शेअर्स, म्युच्युअल फंड यामध्ये गुंतवणूक करता येते किंवा बँकेतून कर्ज घ्यायचे असेल तर बचतीच्या पैशाचा तारण म्हणून उपयोग करता येतो. उदाहरणार्थ नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स. वाढत्या महागाईत जीवनमान कायम ठेवण्यासाठी उपयोग होतो. दिवसेंदिवस अन्नधान्यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करणे अवघड होत चाललेलं आहे. पूर्वीचेच राहणीमान कायम ठेवण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागत आहेत. तेव्हा पूर्वीच्या बचतीच्या पैशामधून ही तफावत भरून काढता येते. संततीविषयी प्रेम दर्शविले जातं. पुढच्या पिढीसाठी काहीतरी सोय करून द्यावी व त्यांच्यावरील प्रेम प्रकट करावे या दृष्टीने बचत केली जाते. बचतीच्या पैशातून विकत घेतलेली मालमत्ता पुढे मुलांच्या उपयोगी पडते. बचत करणे ही एक चांगली सवय आहे. बचत करणे ही संकल्पना पूर्वीपासून चालत आलेली आहे. पूर्वी यालाच गंगाजळी साठविणे असे म्हणत. पूर्वीच्या व आताच्या पैसे साठविण्याच्या पद्धतीत बदल झाला असला तरी मूळ संकल्पना तीच आहे. त्या दृष्टीने पाहता नियमित बचत करणे ही एक चांगली सवय आहे असं मानलं जातं. आता आपण बचतीचे विविध प्रकार कोणते आहेत याविषयी जाणून घेऊयात. बचतीचे मुख्यतः 2 प्रकार पाहावयास मिळतात. अनिवार्य बचत योजना म्हणजेच कंपल्सरी सेव्हिंग स्कीम. त्यामध्ये 2 उपप्रकार आहेत. सामान्य भविष्य निर्वाह योजना जनरल प्रॉव्हिडंट फंड स्कीम. दुसरी म्हणजे भागीदारीतील भविष्य निर्वाह निधी कॉन्ट्रीब्युटरी प्रॉव्हिडंट फंड स्कीम. बचतीचा दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे ऐच्छिक बचत योजना. यास व्हॉलंटरी सेव्हिंग स्कीम्स असं म्हणतात. यामध्ये टपाल खाते, पोस्ट ऑफिस, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, बँक, विमा म्हणजेच इन्शुरन्स, चिटफंड आणि स्वयंसहायता बचत गट म्हणजेच सेल्फ हेल्प ग्रुप यांचा समावेश होतो. आता आपण बचतीच्या ह्या प्रत्येक प्रकाराविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात. यामध्ये सर्वप्रथम आपण सामान्य भविष्य निर्वाह निधी व भागीदारीतील भविष्य निर्वाह निधी याविषयी जाणून घेऊयात. सामान्य भविष्य निर्वाह निधी ही योजना शासकीय कर्मचारी व शासन अधिकृत संस्थांसाठी लागू असून स्थायी नोकरीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीच्या मूळ पगाराच्या म्हणजेच बेसिक पेच्या किमान 10% रक्कम भविष्य निर्वाह निधीत जमा केली जाते. यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या नावाचे एक खाते असते. व्यक्ती ज्या संस्थेत कार्य करीत आहे त्यांच्यातर्फे वरीलप्रमाणे विशिष्ट रक्कम दरमहा पगारातून निर्वाह निधीमध्ये खात्यावर जमा केली जाते. नोकरीचा कालावधी पूर्ण झाल्यावर व्याजासहित ही रक्कम त्या व्यक्तीस परत मिळते. विशिष्ट कालावधीनंतर या खात्यामधून कर्ज काढता येतं. ते परतावा रिफंडेबल किंवा ना परतावा नॉन रिफंडेबल पद्धतीचे असू शकते. शासकीय, निमशासकीय, स्थानिक प्राधिकरणे, विद्यापीठे, मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था, रेल्वे, विमान वाहतूक संबंधी शासन संस्था यातील कर्मचाऱ्यांसाठी सामान्य भविष्य निर्वाह निधी जमा करणे अनिवार्य आहे.
दुसरा अनिवार्य बचतीमधील दुसरा प्रकार म्हणजे भागीदारीतील भविष्य निर्वाह निधी. यामध्ये शासकीय, निमशासकीय, खाजगी प्रतिष्ठाने, खाजगी उद्योग अशा संस्थांचे कर्मचारी स्थायी स्वरूपात नोकरीत असतील तर त्यांच्या मूळ वेतनाच्या विशिष्ट टक्केवारीत रक्कम दरमहा कापली जाते व जेवढी रक्कम कर्मचाऱ्याच्या वेतनातून जमा केली जाते तेवढीच रक्कम ती संस्था दरमहा त्या कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा करते. या निधीचा गैरव्यवहार केल्यास त्याची कायदेशीर दखल घेतली जाते. सेवा चालू असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याने नामित केलेल्या व्यक्तीस ती रक्कम मिळते. कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्यास जमा रक्कम त्यास परत मिळते. आता आपण ऐच्छिक बचत योजना म्हणजेच व्हॉलंटरी सेव्हिंग स्कीम्स कोणत्या आहेत याविषयी जाणून घेऊयात. बचत करणाऱ्या व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून असणाऱ्या बचत योजनेस ऐच्छिक बचत योजना असे म्हणतात. याचे विविध प्रकार पाहावयास मिळतात. यामध्ये टपाल खाते याविषयी आपण जाणून घेऊयात. टपाल खात्यातील बचत योजना शासनाने सर्व स्तरातील लोकांकरिता उपयोगी अशा टपाल खात्यामार्फत विविध योजना सुरू केलेल्या आहेत. ग्रामीण व शहरी भागातील व्यक्तींना याचा सहजपणे लाभ घेता येतो. टपाल खात्याच्या शाखा सर्वत्र असल्याने त्यातील विविध योजनांचा लाभ सर्व लोकांना करून घेता येतो. प्रत्येक टपाल कार्यालयात एक बँक असते. त्याचा मुख्य उद्देश बचतीस प्रोत्साहन देणे हा असल्याने येथील कार्यप्रणाली अत्यंत सुलभ व सोपी असते. यामध्ये बचत खाते हा पहिला प्रकार. एका व्यक्तीस एक बचत खाते पोस्टात उघडता येते. त्यासाठी व्यक्ती स्वतःच्या एकट्याच्या नावाने किंवा दोघेजण तिघेजण संयुक्तपणे जॉईंट अकाउंट बचत खाते सुरू करू शकतात. पोस्टाच्या बचत खात्याच्या फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरून देऊन व पैसे जमा करून खाते सुरू करता येते. त्याचे पासबुक प्राप्त होते. त्यामध्ये बँकेच्या पासबुकप्रमाणेच जमा रक्कम, तारीख, पैसे काढण्याची रक्कम, तारीख, शिल्लक अशी नोंद केली जाते. आपल्या बचत खात्यात चेकद्वारेही पैसे जमा करता येतात. पैसे काढण्यासाठी नेमलेल्या फॉर्मवर माहिती भरून पैसे काढता येतात. आठवड्यातून 2दा पैसे काढता येतात. लहान मुले देखील आपले स्वतःचे खाते सुरू करू शकतात. टपाल खात्याचे स्थानांतरण करता येते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाच्या पोस्ट ऑफिसमध्ये खाते खोलता येते. हे आपल्याला खाते सुरू ठेवायचे नसल्यास खाते बंदही करता येते. आता आपण संचित मुदतीची ठेव योजना याविषयी पाहूयात माहिती. 5 वर्ष, 10 वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी असणारी ही योजना आहे. थोडी थोडी रक्कम जमा करून मुदतीनंतर व्याजासह ती परत घेता येते. दरमहा एका विशिष्ट रक्कम यामध्ये जमा करावी लागते. हे खाते एक व्यक्ती, 2 किंवा लहान मुलांसोबत सज्ञान व्यक्तीस सुरू करता येते. तिसरं आहे पोस्टाची समयबद्ध ठेव योजना, फिक्स डिपॉझिट स्कीम. या योजनेत पैसे ठेवत असताना त्याच्या कालावधीची निवड करावी लागते. यामध्ये कमीत कमी 50 रुपये व जास्तीत जास्त कितीही रक्कम ठेवता येते. यातील ठेव ही करमुक्त असते. याचा व्याजदर पुढील प्रमाणे असतो. 1 वर्षासाठी मुदत ठेवली तर व्याजदर 6.25% असतो. 2 वर्ष मुदत ठेवली तर व्याजदर 6.50% असतो. 3 वर्ष मुदतीसाठी पैसे ठेवले तर 7.25% व्याजदर असतो आणि 5 वर्ष पैसे मुदतीत ठेवले तर 7.50% एवढा व्याजदर असतो. याप्रमाणे वरील योजनेत निश्चित कालावधीसाठी पैसे ठेवता येतात. आता आपण टपाल खात्याची मासिक उत्पन्न योजना, मंथली इन्कम स्कीम MIS याविषयी माहिती पाहूयात. MIS या नावाने प्रचलित असलेल्या टपाल खात्याच्या योजनेचा लाभ अनेक व्यक्ती घेत आहेत. ज्या व्यक्तींना दरमहा व्याजाचा लाभ व्हावा अशी इच्छा असते त्यांच्यासाठी ही उपयुक्त योजना आहे. साधारणपणे निवृत्तीच्या अवस्थेत अशा स्वरूपाच्या योजनांचा फार उपयोग होतो.
दीर्घ कालावधीसाठी उत्पन्नाचा नियमित स्रोत म्हणून ही योजना चांगली आहे. यामध्ये एक व्यक्ती किंवा 2 व्यक्ती संयुक्तपणे भाग घेऊ शकतात. एकल खात्यासाठी जास्तीत जास्त कमाल मर्यादा 3 लाख रुपये असून संयुक्त खात्यासाठी 6 लाख रुपये मर्यादा आहे. खाते उघडल्यापासून 1 वर्षानंतर कोणत्याही वेळी ते बंद करण्याची परवानगी आहे. खाते अकाली बंद केले जात असेल तर एकूण जमा रकमेच्या 5% कपात केली जाते. खातेदार 3 वर्षापूर्वीही पैसे काढू शकतात. त्यासाठी 5% रक्कम कपात केली जाते. मात्र 3 वर्षाच्या पुढे खाते बंद केल्यास कोणतीही रक्कम कपात केली जात नाही. मासिक व्याज स्वयंचलितरित्या त्या व्यक्तीच्या बचत खात्यात जमा केले जाऊ शकते, परंतु एकाच टपाल कार्यालयात ही दोन्ही खाती असणे जरुरी आहे. या योजनेतील मिळणारे व्याज करमुक्त आहे. तसेच या व्याजाच्या उत्पन्नावर स्त्रोतावरील कर कपात म्हणजेच TDS लागू नाही. उर्वरित रक्कम ही संपत्ती करापासून मुक्त आहे. भारतात कोणत्याही टपाल कार्यालयातून या योजनेचा लाभ घेता येतो. MIS उघडल्यावर त्याचे प्रमाणपत्र मिळते. तसेच या योजनेतील व्यवहाराची नोंद ठेवण्यासाठी पासबुक दिले जाते. टपाल कार्यालयामार्फत चालू असलेली ही MIS योजना सुरुवातीस एक विशिष्ट रक्कम जमा करून पुढे दरमहा व्याज मिळविण्यासाठी योग्य आहे. 5वं आहे टपाल खात्याची 5 वर्षीय पुनरावृत्ती ठेव योजना 5 years रिकरिंग डिपॉझिट स्कीम. या योजनेत 18 ते 53 वर्षे या वयोगटातील व्यक्ती पैसे भरून खाते चालू करू शकतात. 1 वर्षानंतर खातेदारास शिल्लकीच्या 50% रक्कम काढता येते. यात 7.7% व्याजदर आहे. छोट्या किंवा मोठी रकमेची बचत करण्यासाठी पोस्टामार्फत चालविली जाणारी ही सुरक्षित योजना आहे. त्यानंतर 6वं आहे किसान विकास पत्र. टपाल खात्याद्वारे राबविल्या जाणाऱ्या या योजनेची मुदत 8 वर्षे 7 महिने आहे. या मुदतीनंतर मूळ रकमेच्या दुप्पट रक्कम प्राप्त होते. यामध्ये ठेवाव्या लागणाऱ्या रकमेस कमाल मर्यादा नाही. 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 10,000 रुपये, 50,000 रुपये दर्शनी मूल्याची प्रमाणपत्रे उपलब्ध असतात. त्यानंतर आहे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र NSC नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. NSC या नावाने लोकप्रिय असलेली ही योजना टपाल विभागाद्वारे जारी केली जाते. देशात सर्वत्र ही प्रमाणपत्रे उपलब्ध आहेत. दीर्घकालीन बचतीसाठी हा एक चांगला पर्याय आहे. या योजनेचा कालावधी 6 वर्षाचा आहे. NSC प्रमाणपत्रे 100 रुपये ते 10,000 रुपये या पर्यायात 6 वर्षाच्या परिपक्वता कालावधीसह मॅच्युरिटीसह जारी केली जातात. 1 किंवा 2 व्यक्ती तसेच अज्ञान म्हणजेच मायनर मुलांच्या वतीने तसेच विश्वस्तांच्या वतीने टपाल कार्यालयात अर्ज करून NSC खरेदी करू शकतात. यासाठी अदा करायची रक्कम चेकने, ड्राफ्टने किंवा रोखीने देता येते. पैसे जमा झाल्यावर एक प्रमाणपत्र जारी केली जाते व ज्या तारखेस पैसे जमा होतील त्या तारखेचे प्रमाणपत्र मिळते. ते प्रमाणपत्र गहाळ झाले, चोरी झाले, फाटले तर पुन्हा त्याची प्रमाणित नक्कल डुप्लिकेट कॉपी मिळण्यासाठी विहित शुल्क भरावे लागते. 100 रुपयाच्या NSC खरेदी करतेवेळी एका व्यक्तीने नाव नामित करून नॉमिनी असू शकते, तर त्यापेक्षा अधिक रकमेच्या NSCसाठी मात्र एकापेक्षा जास्त नामांकने करता येतात. ही प्रमाणपत्रे एका टपाल कार्यालयाद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करता येतात. हस्तांतराच्या नोंदणीसाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. तसेच एका कार्यालयाकडून दुसऱ्या कार्यालयाकडे हस्तांतरित केली जाऊ शकतात. रिझर्व्ह बँक, बँक ऑफ इंडिया किंवा इतर बँका, शासकीय कंपनी, राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेद्वारे मान्यताप्राप्त गृहनिर्माण वित्त सहाय्य कंपनीकडे हाऊसिंग फायनान्स संबंधित पोस्ट मास्टरच्या परवानगीने NSC तारण ठेवून कर्ज घेता येते. NSCचे 6 वर्ष पूर्ण झाल्यावर 1,000 रुपयाचे व्याज मिळून साधारणपणे 1,600 रुपये एवढी रक्कम मिळू शकते. अशा प्रकारे
टपाल खात्यातील बचत ही शासनाअंतर्गत असल्याने संपूर्ण सुरक्षित व विश्वासार्हता मानली जाते. यानंतर आपण सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड याविषयी जाणून घेऊयात. PPF या नावाने प्रचलित असलेला हा एक ऐच्छिक बचतीचा चांगला पर्याय आहे. व्यक्तिगत बचतीस प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाकडून सामान्य जनतेच्या फायद्यासाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही योजना कार्यान्वित केली आहे. याला शासनाचे पाठबळ असल्याने ही बचत सुरक्षित मानली जाते. कोणत्याही सज्ञान व्यक्ती यात खाते उघडू शकतो. विविध प्रकारचे स्वतंत्र व्यवसाय करणारे लोक स्वतःच्या निवृत्ती काळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या योजनेच्या आधारे ऐच्छिक बचत करून लाभ घेऊ शकतात. ज्यांना पगाराच्या माध्यमातून उत्पन्न मिळत नाही व भविष्य निर्वाह निधीमध्ये ज्यांची मासिक कपात होत नाही अशा अनेक लोकांसाठी PPF हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये जोखीम रिस्क कमीत कमी आहे. व्यक्ती त्यांच्या अज्ञान अपत्याच्या म्हणजे मायनर नावाने देखील खाते उघडू शकतात. 2 प्रौढ व्यक्ती संयुक्त खाते उघडू शकत नाहीत. स्टेट बँक ऑफ इंडिया व तत्सम राष्ट्रीयकृत बँकांच्या कोणत्याही शाखेत खाते चालू करता येते. तसेच निवडक श्रेणीतील टपाल कार्यालयात देखील हे खाते उघडता येते. यांचे पासबुक दिले जाते. यामध्ये सविस्तर नोंदी असतात. दरवर्षी किमान 500 रुपये जमा असावे लागतात. 12 हप्त्यात रक्कम जमा करता येते. अधिक रक्कम भरणे शक्य असल्यास भरता येते. ही रक्कम 15 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर परत मिळू शकते. खाते उघडल्यापासून 3 वर्ष पूर्ण झाल्यावर कर्ज घेता येते. कर्जाच्या रकमेवरील व्याजदर 1% असला तरी काही विशिष्ट परिस्थितीत हा व्याजदर 6% जाऊ शकतो. पूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड झाल्यावरच नवीन कर्ज देण्यात येते. खात्यामध्ये जमा करण्यात आलेले व्याज तसेच खात्यातून केलेली चलन प्राप्ती ही करमुक्त असते. यामधील बचतीचे एक वैशिष्ट्य आहे की न्यायालयाचा आदेश किंवा डिक्री अंतर्गत PPF मधील जमा रक्कम जोडता येऊ शकत नाही. PPF मधील खात्यासाठी एकापेक्षा अधिक नामांकने करता येतात. खातेदाराचा मृत्यू झाल्यास सर्व नामनिर्देशित नामित व्यक्तीच्या नावे एकच धनादेश जारी केला जातो. म्हणून नामनिर्देशित व्यक्तींनी संयुक्त बँक खाते उघडणे हितावह असते. या खात्यात एका आर्थिक वर्षात 50 रुपयाच्या पटीत किमान 500 रुपये तरी भरावे लागतात व प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त 70,000 रुपयेच भरता येतात. सध्या या खात्यावर जमा रकमेवर वार्षिक 8% दराने चक्रवाढ पद्धतीने व्याज दिले जाते. या योजनेद्वारे गुंतवणूकदारास काही लाभ निश्चितपणे होतात. ही गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असून यावरील व्याज नियमितपणे मिळते. खात्यावरील शिल्लकीवर व्याज मिळत असल्याकारणाने गुंतवणूकदारास चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. किती रक्कम भरायची हे व्यक्तीस ठरविता येते. यातील शिल्लक संपत्ती कर मुक्त आहे. यानंतर आपण बचतीची सुविधा प्रदान करणारी संस्था म्हणजे बँक्स याविषयी माहिती पाहूयात. व्यापार म्हणजे खरेदी विक्रीच्या माध्यमातून वस्तूची देवघेव करणे होय. या व्यापारासाठी अनेक संस्थांचे सहाय्य घ्यावे लागते. त्यामध्ये बँक व सहाय्यभूत साधनांची मदत होत असते. बऱ्याच अंतरावर राहून आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थांमध्ये बँकेचा समावेश होतो. अधिकोष हा शब्द बँकेसाठी वापरला जातो, परंतु बँक ही संज्ञा लोकप्रिय असल्याने प्रस्तुत प्रकरणात बँक हा शब्द सर्वत्र वापरला आहे. पैशाची देवघेव करणारी संस्था किंवा ठिकाण म्हणजेच बँक अथवा अधिकोष होय. बँक ही संस्था लोकांकडून ठेवी स्वीकारते, तसेच कर्ज देते व ग्राहकांना त्याचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यास मदत करते. बँकेच्या माध्यमातून बचतीस प्रोत्साहन मिळते, कर्ज पुरवठा होतो, उद्योगास भांडवल पुरवले जाते, व्यापार तसेच कृषी क्षेत्रास मदत होते व रोजगार वाढीस प्रोत्साहन मिळते. बँकांचे काही प्रकार आहेत. त्यामध्ये बचत बँक, व्यापारी बँक. बचत बँक म्हणजे सेव्हिंग बँक्स, व्यापारी बँक म्हणजे कमर्शियल बँक, औद्योगिक बँक, इंडस्ट्रियल बँक्स, शेतकी किंवा भूविकास बँक,
ॲग्रिकल्चरल ऑर लँड डेव्हलपमेंट बँक, विनिमय बँका, एक्सचेंज बँक्स, सहकारी बँका, कोऑपरेटिव्ह बँक, मध्यवर्ती बँक, सेंट्रल बँक्स, ग्रामीण बँक म्हणजेच रुरल बँक्स इत्यादी 8 प्रकार बँकेचे दिसून येतात. आता आपण बचत बँका म्हणजे सेविंग बँक्स याविषयी जाणून घेऊयात. अल्प प्रमाणातील बचती, सेविंग्ज व ठेवी म्हणजेच डिपॉझिट यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या बँकेला बचत बँका असे म्हणतात. उदाहरणार्थ, भारतातील टपाल खात्यातील बँक भारतामधील नागरिकांना बचतीची सवय लागली पाहिजे व त्यांनी ठेवी म्हणजेच डिपॉझिट जमा करून त्याचा विनियोग देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी केला जावा यासाठी टपाल खात्यातील बचत बँकाची खूपच मदत होते. टपाल खात्यात नागरिक आपले बचत खाते काढू शकतात व लहान मोठ्या ठेवी ठेवू शकतात. या बचत बँका फक्त ठेवी स्वीकारतात, परंतु इतर कोणत्याही प्रकारची बँकिंग सेवा देत नाहीत. त्यामुळे त्यांना बँक म्हणणे हे फारसे योग्य ठरत नाही. आता आपण व्यापारी बँका म्हणजे कमर्शियल बँकाविषयी जाणून घेऊयात. अनेक व्यक्ती व विविध संस्थांकडून बचत व ठेव गोळा करणे व कर्ज देणे व इतर बँकिंग सेवा देणे हे यांचे काम असते. उद्योग क्षेत्रास यामुळे भांडवल प्राप्त होते, त्यामुळे औद्योगिक विकासास मदत होते. आता आपण इंडस्ट्रियल बँकाविषयी जाणून घेऊयात म्हणजेच औद्योगिक बँक. या नावाप्रमाणेच या बँका मुख्यतः उद्योगास सहाय्य करतात. उद्योग कारखाना सुरू होण्यासाठी अनेक साधनांची गरज असते व त्यासाठी आर्थिक सहाय्याची गरज असते. म्हणून औद्योगिक बँका दीर्घ मुदतीची कर्जे देतात. या बँका कर्ज रोखे विक्री देखील करतात. इतरही बरीच अनुषंगिक कार्य या बँकाद्वारे केली जातात व ग्राहकांना सेवा दिली जाते. आता आपण शेतकी किंवा भूविकास बँक म्हणजेच ॲग्रिकल्चर ऑर लँड डेव्हलपमेंट बँक याविषयी माहिती पाहूयात. याच्या नावाप्रमाणेच शेतकी विषयक कार्यास आर्थिक मदत करणे हे याचे मुख्य कार्य होय. शेतकरी वर्ग स्वेच्छेने एकत्रित येऊन या बँका स्थापन करतात, ज्यामुळे शेतीविषयक आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत होते. या बँकाद्वारे अल्पमुदतीचा कर्जपुरवठा केला जातो. भारतातील राज्याच्या पातळीवर राज्य सहकारी बँका, जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व ग्रामीण भागात प्राथमिक पतपुरवठा संस्था या शेतकी बँकाची भूमिका पार पाडत आहेत. शेतीविषयक अनेक कार्यास आर्थिक मदत देण्याच्या हेतूने भूविकास बँका स्थापन झालेल्या आहेत. त्यांच्यातर्फे वितरित करण्यात आलेल्या कर्जाची मुदत 5 ते 15 वर्षे असते व त्यामध्ये त्याची जमीन तारण केली जाते. आता आपण विनिमय बँका याविषयी एक्सचेंज बँकेविषयी माहिती पाहूयात. विदेशी चलनाची अदलाबदल करणे व चलन बदलून देणे, व्यापाऱ्यांना प्रवासी चेक देणे, आयात व निर्यातीविषयक आर्थिक व्यवहारांना मदत करणे अशा अनेक स्वरूपाचे कार्य या बँकेमार्फत होतात. विदेशात नोंदणी झालेल्या बँकेच्या शाखा या स्वरूपाचे काम करीत आहेत. आता आपण कोऑपरेटिव्ह बँक सहकारी बँकेविषयी माहिती पाहूयात. सहकारी तत्वावर चालणारी ही बँक असल्याने याला सहकारी बँक असे म्हणतात. विशिष्ट निवडक व्यक्ती समूहांनी एकत्रितपणे त्याची स्थापना केलेली असते. शेतीविषयक व बिगर शेतीविषयक या दोन्ही क्षेत्रांशी संबंधित असे कार्य सहकारी बँका करतात. आता आपण रुरल बँकविषयी माहिती पाहूयात. ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना बचतीसाठी प्रोत्साहित करणे तसेच ग्रामीण भागातील प्रचलित सावकारी पद्धतीला रोखणे व ग्रामीण जनतेचा आर्थिक विकासाला पाठिंबा देण्यासाठी सहाय्य करणे इत्यादी कार्य ग्रामीण बँकेमार्फत केल्या जातात. या बँकेने वितरित केलेल्या कर्जाचा व्याजदर कमी असतो. मध्यवर्ती बँका म्हणजे सेंट्रल बँक याविषयी माहिती पाहूयात. मध्यवर्ती बँक ही संपूर्णतः देशातील बँकिंग क्षेत्रावर नियंत्रण ठेवणारी बँक होय. कागदी चलन छापणे, नोटा छापणे व सहकारी बँक म्हणून कार्य करणे ही यांची महत्त्वाची कार्य आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मध्यवर्ती बँक आहे. बँकेचे हे विविध प्रकार आपण आता पाहिलेले आहेत.
सर्वसामान्य नागरिक, ग्राहक, व्यापारी इत्यादीसाठी बँका विविध प्रकारची सेवा देतात. त्यामध्ये प्रामुख्याने समाजातील विविध घटकांमार्फत ठेवी स्वीकारणे व कर्ज देणे ही मुख्य प्राथमिक कार्य बँका करतात. तसेच खातेदाराला इतर अनुषंगिक सेवा दिल्या जातात. उदाहरणार्थ लॉकर्सची सोय उपलब्ध करून देणे, परकीय चलन व्यवहार करणे, तसेच प्रवासी धनादेश देणे, गुंतवणूकविषयक सल्ला देणे इत्यादी कामे बँक करतात. आता आपण बँकेतील खाती व खाते सुरू करणे याविषयी माहिती पाहूयात. उर्वरित आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात. धन्यवाद.